वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे। वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी पती शशांक अगवणे, सासू लता अगवणे, नणंद करिश्मा अगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अटक केली आहे। सासरा राजेंद्र अगवणे फरार आहे। राजेंद्र अगवणे अजित पवार गटाचा सभासद होता। अजित पवार हे अगवणे कुटुंबियांच्या लग्नाला गेले होते, त्यामुळे त्यांच्यावर टीका सुरू झाली होती। त्यांना वरून अजित पवारांनी भाष्य केले आहे, असले नालायक लोक माझ्या पक्षात नको, पळून पळून जाणार कुठं, दोषींवर कारवाई होणार असल्याचे अजित पवारांनी बारामतीत बोलताना सांगितले आहे। अजित पवार म्हणाले, मी ही घटना घडल्याची माहिती कळाल्यावर पिंपरीच्या सीपींना फोन केला आणि सांगितलं की कोणी का असेना कारवाई करा। ज्या मुलीने आत्महत्या केली तिचा नवरा, सासू, नणंद सगळ्यांना अटक करण्यात आली आहे। सासरा पळून गेला, तो पण सापडेल, पळून पळून जातो कुठं, असं म्हणत राजेंद्र अगवणे याला इशारा दिला आहे। तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलवत आहात, मी शक्य असेल तर येण्याचा प्रयत्न करतो। मी एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्यांनी त्यांच्या सुनेबाबत वेडेवाकडं केलं तर त्यात अजित पवारांचा काय संबंध आहे? जर अजित पवार दोषी असतील तर फासावर लटकवा, माझा त्यात काही संबंध असेल तर कारवाई करा। उगाच बदनामी केली जात आहे। मला सांगितले गाडीची चावी द्यायला सांगितली, मी देताना पण विचारले स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात? मग माझी का बदनामी करता? प्रेमापोटी लोक बोलवत असतात, तिथे जावं लागतं, नाही गेलं तर माणसं रुसतात। लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सुनेशी असं वागा म्हणून, असं अजित पवारांनी सांगितलं आहे। माझा सभासद असेल तर त्याची अकालपट्टी करतो, असली लोक माझ्या पक्षात नकोत। बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे, माझा तिथे काही संबंध नाही। मी फक्त लग्नाला गेलो। जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे, त्यांचा शोध घेण्यासाठी पथक नेमली आहेत। माणुसकी म्हणून, जबाबदारी म्हणून जे काही करायचं आहे ते आम्ही केलं आहे। असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत। फक्त लग्नाला गेलो म्हणून माझी बदनामी केली। या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे, दोघं फरार आहेत। शोधासाठी आणखी पथके वाढवायला सांगितली आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे।